नमः संस्कृताय. नमस्कार विद्यार्थी मित्रो. मागच्या तासाला आपण मम शिक्षिका हा पाठ पाहिलेला होता. त्या पाठाचं भाषांतर, त्यात आलेली क्रियापदांची रूप आणि त्याच्यावर आधारित असलेला भाषा अभ्यास या सर्व घटकांचा परिचय आपण मागील तासाला पाहिलेला आहे. आजच्या तासाला आपण एक नवीन घटक घेतलेला आहे. त्या घटकाचं नाव आहे क्रियापदस्य सहचरा. चा अर्थ होतो क्रियापदाचे सोबती. आता क्रियापदाची सोबती हा थोडासा भाग आपणाला नवीन वाटेल, पण विचार जर केला तर हा घटक आपणाला नवीन नाही. कसा नवीन नाहीये? आपलं घर एक कुटुंब आहे. कुटुंबामध्ये आई आहे, वडील आहे, काका आहे, काकू आहे, आजी आहे, आजोबा आहे, बहीण आहे, भाऊ आहे. या सर्व व्यक्तींचं मिळून काय होतं? एक कुटुंब. त्याचप्रमाणे वाक्य सुद्धा एक काय आहे? कुटुंब आहे. वाक्यामध्ये अनेक प्रकारचे घटक येतात. घटक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द येतात. त्यांचा संबंध कोणाचा ना कोणाची तरी संबंध असतोच. आता आपल्या घरामध्ये आई वडिलांखेरीज आजी आजोबाखेरीज आत्या आहे, मामा आहे. यांचा आपला कोणाशी ना कोणाशी तरी संबंध आहे. आत्या म्हणजे कोण? आपल्या वडिलांची बहीण. मामा म्हणजे कोण? आईचा भाऊ किंवा आत्याचे मिस्टर, यांना आपण मामा म्हणतो. म्हणजे असा प्रत्येक घटकाशी त्या घटकाचा काही ना काहीतरी संबंध आहे. म्हणून त्या पूर्ण व्यवस्थेला आपण कुटुंब व्यवस्था म्हणतो. त्याच पद्धतीने वाक्यामध्ये काही जे शब्द येतात, कर्ता आहे, कर्म आहे, क्रियापद आहे, याच्यासोबतच आणखीनही काही बरेचसे शब्द वाक्यामध्ये आपल्या येतात आणि ते सर्व शब्द मिळून पूर्ण शब्दांचं एक वाक्य तयार होतं. म्हणून वाक्याला सुद्धा आपण कुटुंब म्हणतो. हे कुटुंब, या कुटुंबात सगळ्यात महत्त्वाचा घटक काय आहे? क्रियापद आहे. क्रियापदाचा परिणाम प्रत्येकावरती होतो. जसं कुटुंबात प्रमुखाने घेतलेला निर्णय आपल्या प्रत्येकाला मानावा लागतो किंवा कुटुंब प्रमुखाच्या म्हणण्यानुसार आपण सर्वजण काय करतो? आपल्यामध्ये परिवर्तन करून घेतो. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेस वाक्यामध्ये असे काही शब्द येतात की ते शब्द येण्यामुळे कर्ता बदलेल किंवा कर्म जेव्हा बदलतं तेव्हा क्रियापद बदलतं किंवा या क्रियापदानुसारच आपणाला परिवर्तन करावं लागतं. अशी कल्पना आपण मागच्या पाठात पाहिलेली. म्हणजे कारक विभक्तींची ओळख आपण विभक्तिमाला नावाच्या पद्य भागामध्ये आपण प्रथम सत्रात पाहिलेली आहे. ही ओळख तुम्हाला मी शिकवत असताना पाठाचं महत्त्व सांगितलेलं होतं की प्रथम सत्रात सगळी तुम्हाला ओळख आहे प्रत्येक घटकांची. नाम असेल, सर्वनाम असेल, क्रियापद असेल, या सर्व घटकांची प्रथम सत्रात तुम्हाला ओळख झालेली आहे. आणि आता द्वितीय सत्रात तुम्हाला काय आहे? त्याच ओळखीचं रूपांतर आता पुढच्या टप्प्यात या ठिकाणी आपणाला आहे. म्हणजे थोड्याशा डिटेल स्वरूपात त्याचा अभ्यास आपणाला करायचा आहे. त्यापैकी आपण नाम पाहिलं, सर्वनाम पाहिलं, क्रियापद पण पाहिलेली आहे. वर्तमान काळाची क्रियापद आपणाला माहीत आहे. म्हणजे हे सर्व घटक आपणा परिचयाचे झाले. तसंच आता वाक्यात कोणकोणते शब्द येतात, ते कशा प्रकारे एकमेकांचे मित्र आहेत किंवा त्यांचा संबंध काय आहे, हे क्रियापदाचे सोबती किंवा क्रियापदस्य सहचरा या छोट्याशा पाठाच्या माध्यमातून आपणाला इथं समजून देण्यात आलेला आहे. आपणाला हे पूर्वीचे घटक जर सगळे समजलेले असतील तर हा घटक सुद्धा आपणाला समजण्यास काहीही अडचण येणार नाही. अडचण आली तर मी तर आहेतच, पण जर तुम्ही व्यवस्थित आपलं कुटुंब आणि वाक्य या दोन गोष्टीचा संबंध ठेवून जर प्रत्येक गोष्ट वाक्यातली आपण समजून घेतली तर निश्चितच हा पाठ आपणाला लवकरात लवकर समजेल अशी आशा करतो. पहा, पठामी, लिखामी, यच्छामी, पश्यामी एतानि पदानि क्रियां दर्शयन्ति. अतः तानि क्रियापदानि वाक्ये क्रियापदस्य नैके सहचराः जानीमः तान् सर्वान्. अर्थ काय आहे पहा. पठामी म्हणजे वाचणे, लिखामी म्हणजे लिहिणे, यच्छामी म्हणजे देणे, पश्यामी म्हणजे पाहणे, एतानि पदानि ही सर्व पदे क्रियां दर्शयन्ति. वरे सांगितलेली ही सर्व पदे क्रिया दाखवतात. क्रिया दाखवणे म्हणजे काय? ही सर्व काय आहे? क्रियापदे आहेत. कशापासून तयार झालेली आहेत? धातूंना प्रत्यय लावून किंवा धातूच्या मूळ रूपापासून तयार झालेली आहेत. पठामी म्हणजे पठ धातू आहे, लिखामी मध्ये लिख धातू आहे, यच्छामी मध्ये दायच्छ धातू आहे आणि पश्यामी मध्ये दृश्यपश्य हा धातू आहे. म्हणजे धातूपासून ही सर्व
तयार झालेली आहेत. अतः तानी क्रियापदानी किंवा म्हणून ती काय आहेत, क्रियापद आहेत. ही सर्व शब्दे क्रियापदे म्हणून ओळखली जातात. वाक्ये क्रियापदस्य नैके सहचराः. आता आपलं पाठ सुरू होतो. वाक्यात क्रियापदाचे अनेक सोबती आहेत. जानीमः तान् सर्वान्. काय तुम्हाला या सर्वांना जाणून घ्यायची इच्छा आहे? सगळ्यांची ओळख करून घ्यायची आहे आपल्याला. ओळख तर आपली झालेली आहे. परत एकदा आपण थोडंसं काय करूयात, मागं जाऊयात आणि ती ओळख आजच्या या पाठाच्या माध्यमातून आपण व्यवस्थित स्वरूपात करून घेण्याचा प्रयत्न करूयात. चला. अत्र का क्रिया लेखनम. कः लिखति. गौरवः लिखति. गौरवः इति कर्ता. गौरवः किं लिखति. गौरवः निबंधं लिखति. निबंधम् इति कर्म. गौरवः केन निबंधं लिखति. गौरवः लेखन्या निबंधं लिखति. लेखनी इति साधनं करणं वा. पहा आता इथं काही या पाठात आलेली काही शब्द मी या ठिकाणी इथं घेतलेली आहेत. सुरुवातीला हे शब्द आपण पाहूयात. दर्शयन्ती याचा अर्थ आहे दाखवणे. अतः म्हणजे म्हणून. नैके म्हणजे अनेक. सहचरा म्हणजे सोबती. केन म्हणजे कशाने. लेखन्या म्हणजे लेखनीने. लेखन पुस्तिका म्हणजे लिहिण्याची वही. अध्यापकाय म्हणजे शिक्षकांना. पश्यत म्हणजे पाहतात. कस्मात म्हणजे कोठून. अंगणे म्हणजे अंगणात. मिलित्वा म्हणजे मिळून. यष्टिका म्हणजे काठी. अवतरती म्हणजे उतरणे. पारितोषिकाने म्हणजे बक्षिसे. ग्रथती म्हणजे गुंफणे. जानीमः म्हणजे जाणणे. सर्वान म्हणजे सर्वांना. पठामी म्हणजे वाचणे. लिखामी म्हणजे लिहिणे. यच्छामी म्हणजे देणे. पश्यामी म्हणजे पाहणे. कह म्हणजे कोण. कस्मै म्हणजे कोणाला. किम म्हणजे काय. वृक्षात म्हणजे झाडावरून. पतती म्हणजे पडणे. अपादान म्हणजे ताटातूट होणे किंवा दूर जाणे. आणि अधिकरणम म्हणजे क्रियेचं स्थळ किंवा क्रियेचं स्थान किंवा ठिकाण. असे ही शब्द आहेत. आता प्रत्येक वाक्याचा आपण मराठीमध्ये अनुवाद पाहूयात. पहा. अत्र का क्रिया. येथे कोणती क्रिया होत आहे. आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 40 वरती हा आपल्याला पाठ दिलेला आहे. प्रत्येक पाठानुसार हे चित्र आहे किंवा प्रत्येक वाक्यानुसार 3 चित्र आहेत. 3 चित्राशी संबंधित मॅटर किंवा वाक्य आपणाला इथं दिलेली आहेत. त्यापैकी आज आपण केवळ पहिल्याच चित्राचा अभ्यास किंवा भाषांतर इथं पाहणार आहोत. आता इथं टेबलवरती एक विद्यार्थी वही आहे. हातात पेन आहे आणि खुर्चीवर विद्यार्थी बसलेला आहे. समोर टेबल आहे. तो काय करतो त्याची माहिती या पुढील वाक्यांमध्ये देण्यात आलेली आहे. पहा. अत्र का क्रिया प्रश्न विचारलेला आहे. येथे कोणती क्रिया होत आहे. उत्तर लेखनम. येथे लिहिण्याची क्रिया होत आहे. कह लिखती. कोण लिहितो. कह म्हणजे कोण आणि लिखती म्हणजे लिहिणे. कोण लिहितो. पहा. अत्र का क्रिया. येथे कोणती क्रिया होत आहे. लेखनम. येथे लिहिण्याची क्रिया होत आहे. कोण लिहितं. गौरवः लिखति. गौरव लिहितो. गौरवः इति कर्ता म्हणजे गौरव हा वाक्यातला कर्ता आहे. आता पहा. गौरवः लिखती. आपण क्रियापद या ठिकाणी पाहिलेली आहे. म्हणजे क्रियापद संस्कृतमध्ये क्रियापद घेत असताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे की क्रियापद कर्त्यानुसार आपल्याला काय करावं लागतं. क्रियापद घ्यावं लागतं. मग गौरव लिहिणे याच्यासाठी कर्ता आपल्याला आपण कोणता घेतलेला आहे. गौरवः. कोणाप्रमाणे आहे. देवः प्रमाणे. म्हणजे कर्ता एकवचनी असेल तर क्रियापद सुद्धा काय घ्यावं लागतं आपल्याला. एकवचनीच घ्यावं लागतं. कर्ता द्विवचनी जर असेल तर क्रियापद द्विवचनी आणि कर्ता बहुवचनी जर असेल तर क्रियापद काय करावं लागेल. बहुवचनी घ्यावं लागेल. इथं गौरव हा फक्त एकवचनीच कर्ता आहे म्हणून त्याच्याशी अनुरूप असलेलं क्रियापद आपण कोणतं घेतलेलं आहे. लिखती. हे त्याच्याशी जुळणारं क्रियापद आहे.
कुटुंबात ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की आपण सर्वजण एकमेकांशी जुळवून घेतो, एकमेकांशी प्रेमाने राहतो, तसंच वाक्यातले शब्द हे एकमेकांशी काय करतात, अशा पद्धतीने जुळवून घेतात. म्हणून गौरवः इति कर्ता, जे गौरव हा वाक्यातला आपल्या काय झाला, कर्ता झाला. आता पुढचा प्रश्न विचारला आपल्याला, गौरवः किं लिखति, गौरव काय लिहितो. कर्ता म्हणजे कोण लक्षात आलं का, कर्ता म्हणजे जो क्रिया करतो तो कर्ता. यह क्रियां करोति स एव कर्ता, जो क्रिया करतो तो कर्ता होय, म्हणजे जो काम करतो. आपल्या कुटुंबात आपण प्रत्येक जण काम करतो. जो कुटुंब प्रमुख असतो तो काम करतो आणि त्याची पूर्ण जबाबदारी कुटुंबाची असते. त्याच्यावरती आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्याची जबाबदारी कोणावरती आहे, कुटुंब प्रमुखावरती आहे. म्हणून त्याला आपण कर्ता म्हटलेलं आहे. म्हणून कर्ता. मग कर्त्याची कोणती विभक्ती आहे, वाक्यात कर्त्याची प्रथमा विभक्ती आहे. पहिला श्लोक 8वा विभक्ती मालेतला, धर्मो जयती ना धर्मः सत्यं जयती नानृतम, असा श्लोक आपण पाहिलेला आहे. या पहिल्या श्लोकात केवळ प्रथमा विभक्तीचा वापर या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे प्रथमा विभक्ती कुठं कुठं असते, कर्त्याची प्रथमा विभक्ती असते. प्रातिपदिक शब्द किंवा मूळ शब्द जर असतील तर मूळ शब्दाची सुद्धा काय असते, प्रथमा विभक्ती असते. म्हणून इथं गौरव काय झाला, हा कर्ता झाला. आता गौरव काय लिहितो, गौरवः किं लिखति. पहा, गौरवः निबंधं लिखति, निबंधम इति कर्म. काय लिहितो असा दुसरा प्रश्न विचारला. मग काय आहे, गौरव निबंध लिहितो, गौरव निबंध लिहितो. निबंध इति कर्म, निबंध हे वाक्यातलं कर्म झालं. पहा, गौरव निबंध लिहितो. आता इथे काय झालं पहा, प्रत्येक शब्दाचा संबंध आपण पाहूया. कर्त्याचा कर्माशी संबंध आहे. काय आहे, कर्त्याचा कर्माशी कसा संबंध आहे, म्हणजे कर्ता जी क्रिया करतो ती कोणावर घडते, प्रत्यक्ष. ज्याच्यावर प्रत्यक्षपणे घडते त्याला आपण काय म्हणतो, कर्म म्हणतो. गौरव काय करतोय, निबंध लिहितोय. म्हणजे लिहिण्याची क्रिया कोणावरती होते, निबंध शब्दावरती लिहिण्याची क्रिया होते. म्हणून निबंध ही कोणती विभक्ती झाली, द्वितीया विभक्ती झाली. म्हणजे कर्माची वाक्यामध्ये कोणती विभक्ती असते आपल्याकडे, द्वितीया विभक्ती असते. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम. दुसरा श्लोक आठवा, देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. या दुसऱ्या श्लोकात केवळ आपण काय केलेलं आहे, द्वितीय विभक्तीचा वापर पाहिलेला आहे. द्वितीय विभक्ती कुठं कुठं वापरली जाते, म्हणजे वाक्य जर असेल तर वाक्यामध्ये कर्माची कोणती विभक्ती असते आपल्याकडे, द्वितीय विभक्ती असते. आणि कर्म म्हणजे काय, कर्ता जी क्रिया करतो ती ज्याच्यावर प्रत्यक्षपणे घडते त्याला काय म्हणतो आपण, कर्म असं म्हणतो. म्हणजे पहा, याच्यानुसार हे बदललेले कर्त्याचा परिणाम या कर्मावरती झाला. म्हणजे आपला कुटुंब प्रमुख जी काही क्रिया करतो त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावरती होतो. जसं इथं वाक्यामध्ये हे याच्यानुसार बदलले, याचा परिणाम याच्यावरती झाला, पुढे याच्यावरती झाला किंवा याच्याप्रमाणे सगळ्या गोष्टी चालतात, तसंच आपलं घरातही आहे किंवा कुटुंबातही आहे. चला पुढे, गौरवः केन निबंधं लिखति, गौरव कशाने निबंध लिहितो. पुढचा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, गौरवः केन निबंधं लिखति. आता इथं काय आहे, केन असा प्रश्न विचारलेला आहे, कशाने. गौरवः केन निबंधं लिखति, गौरवः लेखन्या निबंधं लिखति. लेखनी इति साधनं करणं वा. लेखन्या म्हणजे लेखनी आपण दिलेला आहे अर्थशब्द. कशाने लिहितोय निबंध, लेखनी म्हणजे काय, पेन. गौरव पेनने निबंध लिहितो. लेखनी इति साधनं करणं वा. लेखनी हे
क्रिया करण्याचं साधन आहे. यालाच आपण करण असं म्हणतो. करण म्हणजे इथं कोणाचं नाव नाही, तर हे काय आहे, व्याकरणातलं करण आहे. म्हणजे कर्ता जी काही क्रिया करतो किंवा आपण जी काही क्रिया करतो ती क्रिया करण्यासाठी जी जी काही आपणाला साधनं लागतात त्या साधनालाच आपण काय म्हणतो, करण म्हणतो. मी खेळतो, नुसतं खेळतो का, कशाने खेळतो, बॅटने तरी खेळतात किंवा चेंडूने तरी खेळतो किंवा अजून काहीतरी. म्हणजे जी जी साधने आपण वापरतो ती साधने म्हणजे काय आहेत, ती क्रिया करण्याची आपली साधने आहेत. म्हणून अशा साधनालाच आपण काय म्हणतो, करण असं म्हणतो. अशा पद्धतीने या पहिल्या चित्रामध्ये आपण कर्ता म्हणजे काय, कर्म म्हणजे काय आणि कर्ता ज्याच्या मदतीनं क्रिया करतो ते क्रियेचं साधन म्हणजे काय, करण. या करणकाची काय असते, वाक्यात कोणती विभक्ती असते, साधनाची तृतीया विभक्ती असते. लेखन्या, मूळ शब्द आपला कोणता आहे, लेखनी. इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, तो नदीप्रमाणे चालतो. आणि तृतीया काय केलेली पहा, लेखन्या. म्हणजे लिहिण्याचं जे साधन आहे त्या साधनाची किंवा करणवाचकाची वाक्यामध्ये तृतीया विभक्ती वापरली जाते. अशा पद्धतीनं एक चित्र आपलं हे आजच्या तासाला पूर्ण झालेलं आहे. उद्याच्या तासाला आपण त्याच्या पुढच्या चित्राचा अभ्यास पाहूयात. याबद्दल तुम्हाला कोणतीही समस्या असेल किंवा अडचण असेल तर तुम्ही मला वैयक्तिकपणे विचारू शकता. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला पाहूयात. तोपर्यंत इथंच थांबूया. धन्यवाद.